बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे केली आहे. नवविवाह अनुदान, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आदी योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आरपीआयचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सध्या चालू असलेली प्रशासकीय प्रणाली अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. एजंटांशिवाय इथं सामान्य लाभार्थ्याला लाभच मिळत नाही. साधी नोंदणीसुद्धा करून घेतली जात नाही. ही गंभीर बाब या योजनेला काळिमा लावणारी असल्यामुळं तातडीनं सुधारणा कराव्यात या मागणीसाठी आज रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि चेतावणी दिलेली आहे की या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनामध्ये जे लाभाचे मुद्दे आहेत त्यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळणे, 2-2 वर्ष त्यांची नोंदणी लांबवणे, बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहाचे पैसे अजूनही प्रलंबित आहेत. मेडिकल क्लेममध्ये संपूर्ण आजाराचा निपटारा होईपर्यंत हॉस्पिटलने त्याच्या खर्चाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे आणि हे होताना दिसत नाही. त्यामुळं आज एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं अत्यंत गंभीरपणे कार्यालयानं कामकाजामध्ये दुरुस्त करावी, अन्यथा यापुढं रिपब्लिकन पक्षाच्या पद्धतीनं आंदोलन केलं जाईल आणि मग या योजनेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर त्याला रिपब्लिकन पक्ष आणि एम्प्लॉईज फेडरेशन जबाबदार असणार नाही असा इशारा आज आम्ही देत आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर किशोर सडोलीकर, उपाध्यक्ष संजय जिरगे, कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, सचिव सतीश माळगे, भटू बामटेकर आदी उपस्थित होते. पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.